कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आर्थिक व्यवहारांबाबत नव्याने वाद निर्माण झाला आहे। सुरतचे आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी अभिजित दिपके यांचे वडील भगवान दिपके यांच्या मालमत्तेची तसेच अभिजित दिपकेच्या अमेरिकेतील उच्च शिक्षणासाठी झालेल्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। कोण आहेत अमित तिवारी, तसेच हे नेमकं प्रकरण काय आहे व अभिजित दिपके यांनी या संपूर्ण प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र। दिल्ली जंतर मंतरवर आंदोलन करत सरकारला झुकवणाऱ्या अभिजित दिपके याच्या विरोधात सुरतचे आरटीआय कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी अभिजित दिपके यांचे वडील भगवान दिपके यांच्या मालमत्तेची चौकशीची मागणी केली आहे। यासोबतच ज्येष्ठ विधितज्ञ आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी सीजेपीच्या आंदोलकांसाठी जाहीर केलेल्या 1 कोटी रुपयांच्या कायदेशीर संरक्षण निधीचीही चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोग, आयकर विभाग आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाकडे केली आहे। तिवारी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की सीजेपी ही अधिकृतपणे नोंदणीकृत राजकीय पक्ष किंवा संस्था नसल्याचा दावा केला जात असताना ती प्रत्यक्षात राजकीय संघटनेप्रमाणे कार्यरत आहे। त्यामुळे पक्षाच्या नावाने निधी गोळा करणे, आर्थिक व्यवहार करणे आणि सार्वजनिक देणग्या स्वीकारणे या संदर्भात कायदेशीर पडताळणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे। तसेच कपिल सिब्बल यांनी जाहीर केलेल्या 1 कोटी रुपयांच्या योगदानावर जीएसटी अथवा इतर कर लागू होतात का याबाबतही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे स्पष्टीकरण मागितले आहे। या आरोपानंतर अभिजित दिपके यांनी सार्वजनिकरित्या आपली भूमिका स्पष्ट केली आहे। अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली असून उर्वरित खर्चासाठी त्यांनी शैक्षणिक कर्ज घेतले आहे। त्यामुळे त्यांच्या शिक्षणासाठी कोणत्याही बेकायदेशीर किंवा अघोषित आर्थिक स्त्रोतांचा वापर झालेला नाही असे अभिजित दिपके यांनी स्पष्ट केले आहे। अभिजित दिपके हे छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून त्यांनी डिजिटल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम केलेलं आहे। त्यांनी पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून सध्या अमेरिकेतील बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन्स विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांचा उल्लेख कॉक्रोच असा केल्यानंतर दिपके यांनी सोशल मीडियावर सुरू केलेल्या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला होता। या डिजिटल मोहिमेचे पुढे कॉक्रोच जनता पार्टी या दबाव गटात रूपांतर झाले। त्यानंतर नीट पेपर फुटी परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर देशभर आंदोलने उभे राहिले। या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली आणि अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। या आंदोलनात अभिजित दिपके यांच्यासोबत पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचीही महत्त्वाची भूमिका होती। दिल्लीतील जंतर मंतर पासून अनेक राज्यांपर्यंत झालेल्या आंदोलनांनी देशभरातील विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले गेले आणि सीजेपी हे सोशल मीडियावरील व्यंगात्मक अभियानापासून प्रभावी युवक चळवळ म्हणून पुढे आले। 27 जुलै रोजी सीजेपीने जाहीर केले की पेपर फुटी आंदोलनानंतर विविध राज्यांमध्ये आंदोलक, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांवर दाखल होणाऱ्या फौजदारी गुन्ह्यांना सामोर जाण्यासाठी कायदेशीर संरक्षण निधी उभारण्यात येणार आहे। या निधीसाठी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी स्वतः 1 कोटी रुपयांचे योगदान जाहीर केले। त्यांनी देशभरातील वकिलांनाही या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले। सिब्बल यांनी सांगितले की देशभरातील कोणत्याही राज्यात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्यास त्यांना मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली जाईल। त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा देखील उभारली जाईल। तसेच ज्यांच्या विरोधात FIR दाखल झाल्या आहेत त्यांची माहिती एका विशेष वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल। या वेबसाईटद्वारे स्वयंसेवी वकीलही संबंधित विद्यार्थ्यांशी जोडले जातील असे कपिल सिब्बल म्हणाले होते। दरम्यान अमित तिवारी यांच्या मागण्यांवर सीजेपीच्या नेत्या यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। पक्षाच्या प्रवक्त्या वैष्णवी गौर यांनी तिवारी यांच्यावर टीका करत जर पारदर्शकतेचाच प्रश्न असेल तर PM केअर्सच्या निधीचीही चौकशी करा असा पलटवार त्यांनी केला। या प्रकरणामुळे सीजेपीच्या आर्थिक पारदर्शकतेवर आणि त्यांच्या कायदेशीर दर्जावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे। सध्या निवडणूक आयोग किंवा कर विभागाने या मागण्यांवर अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही। मात्र चौकशीची मागणी पुढे गेल्यास सीजेपीच्या आर्थिक व्यवहारांबाबत तसेच पक्षाच्या नोंदणी संदर्भातील कायदेशीर स्थितीवर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दुसरीकडे दिपके यांनी सर्व आरोप फेटाळून लावत आपले शिक्षण, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाच्या माध्यमातून पूर्ण होत असल्याचा दावा कायम ठेवला आहे। तरी या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।